भाजपची जाहीरनामा समितीची आज दुसरी बैठक। मोदी की गॅरंटीवर आधारित घोषणापत्र असण्याची शक्यता। बॉक्सर विजेंदर सिंग भाजपात दाखल। निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांचा राजीनामा। ट्विट करून दिली माहिती। नव्या भारताच्या आकांक्षा काँग्रेस समजू शकलेलं नाही, गौरव वल्लभ यांची व्यथा। याच्या पुण्यात जागा वाटपावरून घमासान। पप्पू यादव आज दाखल करणार अर्ज। जनतेनं शक्ती प्रदर्शनात सहभागी होण्याचं आवाहन। आपचे संजय सिंग अखेर तुरुंगाबाहेर। दारू घोटाळ्याप्रकरणी जामिनावर सुटका। कार्यकर्त्यांकडून जेल बाहेर जोरदार स्वागत। केजरीवालांच्या अटकेविरोधातल्या याचिकेवरचा निर्णय ठेवला राखून। दिल्ली हायकोर्टानं राखून ठेवला निर्णय। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी। मित्रपक्षाविरोधात भूमिका घेतल्यानं कारवाई। कझाकिस्तानातल्या एससीओ देशांच्या सुरक्षा परिषदेत अजित डोवाल यांचा सहभाग। दहशतवादासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा। सीमेपलीकडे शस्त्र आणि नशेची औषधं तस्करीसाठी ड्रोनचा वापर। एससीओ समिटमध्ये समस्येवर उपाय शोधण्याची डोवालांकडून गरज व्यक्त। तैवानमधल्या भूकंपानं मोठं नुकसान। अनेक इमारती जमीनदोस्त। सीसीटीव्हीत अनेक ठिकाणची दृश्य चित्रित। तुर्कीमध्ये कुर्दिश पक्ष समर्थकांची निदर्शनं। कुर्दिश पक्षाच्या महापौरांना पदभार स्वीकारण्यापासून रोखल्याचा निषेध। मेक्सिकोच्या जंगलात आगीनं वाढवलं टेन्शन। दुष्काळानं आधीच परिस्थिती बिकट। कोरड्या वातामुळे आग पसरण्याचा वेगही वाढला। इंदूरच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये टायर गोदामाला आग। अनेक दुकानं आगीच्या बक्षिसाने। कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही। गुजरातच्या मोरबीमध्ये ही भीषण आग। पानेली रोडवरील विनायक कॉर्पोरेशन फॅक्टरी आगीच्या विळख्यात। दिल्ली विमानतळावर 71 लाखांचं सोनं जप्त। विमानात एका सीट खाली दडवलेलं 1200 ग्रॅम सोनं। पुढील तपास सुरू। झिम्बाब्वेत भयंकर दुष्काळ। सरकारनं राष्ट्रीय आपत्ती केली घोषित। अल निनोमुळे वाताहत। जलपाईगुडीत चक्रीवादळ पीडितांना मदतीचं वाटप। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुन्हा केली नुकसानीची पाहणी। विदर्भात सर्वाधिक तापमान वाढ। वर्ध्यात 42.5 अंश, ब्रह्मपुरीत 42.3 अंश तापमान, तर सोलापुरातही पारा 42 अंशांवर। जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात बर्फवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद। बालटाल मार्ग खुला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न। व्हॉट्सअप इन्स्टानं जगभरातल्या युजर्सच्या काळजाचा ठोका चुकवला। बुधवारी रात्री व्हॉट्सअप इन्स्टा काही मिनिटं झालेलं डाऊन। ट्विटरवर युजर्सकडून मीम्सचा पाऊस।